रांजणगाव सेनपुंजीत 5 वर्षीय प्रणालीचं शेजारच्यांनीच अपहरण करून खून केल्याची घटना घडली आहे। यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेनपुंजीतून बुधवारी प्रणाली बगाटे या 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण शेजाऱ्यांनीच केल्याची घटना समोर आली आहे। प्रणाली बुधवारी घराबाहेर खेळत असताना शेजारील संगीता पाटील आणि नितीन पाटील या नव दाम्पत्यांनी प्रणालीचं अपहरण करून तिचा खून केला। एवढ्यावरच न थांबता संगीता आणि नितीनने प्रणालीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घरातील एका स्टीलच्या मोठ्या टीपमध्ये ठेवला होता, तर दुसरीकडे प्रणालीचे वडील आणि नातेवाईक तिचा सर्वत्र शोध घेत होते। येथील नागरिकांनीही प्रणाली हरवल्याची घोषणा लाऊडस्पीकर केली होती। या सर्वत्र सुरू असलेल्या चर्चेला घाबरून संगीता आणि नितीनने प्रणालीचा मृतदेह घराबाहेर असलेल्या नालीत टाकला। ही घटना काही नागरिकांच्या लक्षात आली। त्यांनी लगेचच पोलिसांना फोन करून कळविले। गुरुवारी रात्री 9:20 बाहेर फेकली दरवाजाची। ते त्यांच्याच रूम मालकाने बघितलं मोठ्या मुलांनी, आणि पाठीमागा आमचा रूम मालक आला होता, तर त्यांनी सांगितलं की पडताळे आपली इथं बघ कोण काय टाकलंय ते असे बोलले। तर मालक आमच्या बघितलं, त्यांनी बघितलं, दिसल्याच्या नंतर मालकाने ओरड केली, इथं चक्कर येऊन पडली। आम्ही घरातून बाहेर गेलो, बघितलं तर प्रेत तिथं दिसलं नालीत पडेल। नंतर मी पोलिसला स्वतः काकडे साहेबांना फोन केला। आमच्या इथं अतिशय हृदयाला पाझर फोडणारी अशी घटना घडलेली आहे। एक मंगल बगाटे यांची मुलगी, जिचं वय 5 वर्ष असून कधीही कोणाच्या आमिषाला बळी न पडणारी, कोणाजवळ न जाणारी मुलगी, अतिशय निर्दैवीपणे 2 जोडप्यांनी दाम्पत्य जे काही भाड्याने राहत होते, घरमालकाने त्यांची व्यवस्थित चौकशी न केल्या कारणाने त्या बाईला काहीतरी चोरी वगैरे हे करत होती। त्या दरम्यान मुलीच्या कानामध्ये बाळ्या होत्या, पायामध्ये चैन होती। लोभाच्या आहारी जाऊन तिने त्या मुलीस घरात नेले व तिला ओरडाआरड करू नये म्हणून तिला गळा दाबून आतल्या आत मारले। गुरुवारी संध्याकाळी तिला नालीमध्ये फेकून दिले। बुधवारी 4:30ला, 4:15 ते 4:30ला गायब झाली। आम्ही कमीत कमी सगळं प्रेश्य शोधण्याच्या नादामध्ये इकडे तिकडे हिंडण्यामध्ये राहिल्या। त्या मुलीचा गळा दाबून घरातच आत्महत्या केली आणि गुरुवारी 9 ते 9:15 मारून नालीमध्ये फेकून दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ आरोपींना अटक केली। या प्रकरणी नितीन आणि संगीतावर MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ACP बुवा करत आहे।